लाईट चालू होते इथं आणि हा सिंहासन लाईट चालू झाल्यानंतर कसं दिसतं बघूया. बघा म्हणजे कुठेतरी आल्यानंतर ना तुम्हाला एक सर्व लाईटी दुकानामधले म्हणजे गोडाऊनमधले बंद केलेत आणि त्याच्यानंतर असा लुक येतो या सिंहासनाला. गणेश कला केंद्रामध्ये आल्यानंतर ही 2 सिंहासन आहेत, कुठेतरी लक्ष वेधून घेणारी सिंहासन. तुमचा नंबर पण सांगा कुठेतरी. म्हणजे माझा नंबर आहे 8080698283. आता बघा गणपती आले आहेत, कारण थोड्या दिवसामध्ये जसा गणपती आपल्या घरी आगमन होणार आहे, तर गणपतीची मूर्ती तर तुम्ही बुक केली, पण तुम्हाला आता गरज आहे ते गणपतीला बसवण्यासाठी एक चांगलासा डेकोरेशन सिंहासन मंदिर तर 100% श्री गणेश कला केंद्र पडलेगाव इथं तुम्ही या आणि दादांच्या दुकानाला भेट द्या. आणि इथं आल्यानंतर दादाने सांगितले खूप सारा तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे, कारण गेले काही वर्षापासून मला वाटतं तब्बल 13 वर्षापासून हा दुकान आहे. या दुकानाची जी आहे दादांची चालवण्याची पद्धत आहे, त्याच्यानुसार दादांना इथं खूप जास्त लोक भेट देऊन जातात आणि चांगल्या चांगल्या घरामध्ये चांगल्या चांगल्या बंगलोमध्ये त्यांच्या या मकारी नवीन यावर्षी बघा ट्रेंडिंगला तुम्हाला या 2 दाखवल्यात मकारी. तिकडे कॅमेरा या 2 मकारी आणि बाकी या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. जसं ट्रेंडिंगला काही गणपतीसुद्धा तुम्ही बघितलं असेल त्या मागच्या व्हिडिओमध्ये, तसे मकारीसुद्धा आहेत. या 100% आणि दुकानाला व्हिजिट द्या. धन्यवाद. इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, इकडनं शिलवरनं रोड आला आहे आणि हा कल्याणवरून. तर इथं तुम्हाला पडलेगावच्या इथं आल्यानंतर हा हॉटेल आहे किंग्स फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. इथं आल्यानंतर तुम्हाला इथं हा बॅनर दिसेल, त्याच्या आतमध्ये हॉटेलच्या पाठीमागं जायला गल्ली आहे. तर हा श्री गणेश कला केंद्र वर 3ऱ्या मजल्यावर आहे. तर तुम्ही 100% या आणि व्हिजिट द्या. तिकडे बघा 3ऱ्या मजल्यावर आहे, पाठीमागून रस्ता आहे, इथून जावा. पूर्ण तुम्हाला मी दाखवतो. वरती जायचं आहे आपल्याला 3ऱ्या मजल्यावर. जो मकारांचा दुकान आहे म्हणजे त्यांचा जो कारखाना आहे तो 3ऱ्या मजल्यावर. तर ही बिल्डिंग आहे अशा प्रकारे. हा बिल्डिंगचा मेन गेट आहे. इथून तुम्हाला चढून वर 3ऱ्या मजल्यावर जायचं आहे. तर खाली जिना चढून आल्यानंतर तुम्हाला 3ऱ्या मजल्यावर हा दुकान आहे. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला मी सर्व जे मखर मंदिरं लावले सिंहासन ते सर्वात आधी दाखवतो, मग आपण त्यांच्याशी बोलूया. त्याला आता लाईटचं कनेक्शन जोडलेलं आहे. तुम्हाला आधी विदाऊट लाईट दाखवलं मी, आता लाईट जोडल्यानंतर बघा बघण्याचा लुकच वेगळा आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्यासमोर दादा बोलणार आहेत, कारण कुठेतरी सर्व जे मंदिर सिंहासन आहे त्याचा रिव्ह्यू पाहिजे आपल्याला. तर दादा तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव मिलिंद पाटील. बरोबर. आणि श्री गणेश कला केंद्र हा मी 12-13 वर्ष झाले करतोय. दरवर्षी गणपतींना 101 डिझाईन असतात, म्हणजे सर्व इको फ्रेंडली बोला, बाकी डिझाईन कपड्याचे बोला, लाईटचे सर्व डिझाईन इथे आपल्याकडे उपलब्ध. सर्व म्हणजे आर्टिफिशियल वगैरे सर्व उपलब्ध असतं. बरोबर. म्हणजे आता आपण सुरुवात करूया. दुकानामध्ये आल्यानंतर मला वाटतं मी पहिलंच हा मंदिर बघितलं, म्हणजे सिंहासन आहे. हा सिंहासन आणि त्याला खूप सुंदर लाइटिंग पण दिलेली आहे. ही कशा प्रकारे आणि काय सिंहासन आहे? हा गार्डन आसन आहे. याची साईज आहे 4 फूट आहे आणि बेसची साईज आहे 3x4 आणि याची प्राइस आहे 7,500. बरोबर. हा चला आता सर्व फोमचं मटेरियल आहे, इको फ्रेंडली आहे. आता त्याच्या बाजूला असला हा सिंहासन, याची माहिती सांगा. हा फॅन्सी आसन आहे. हा 3.5 फुटीचा आहे आणि याची प्राइस आहे 5,500 रुपये. बरोबर. आता हा कुठला सिंहासन? हा राजवाडा आसन आहे. हा आहे 4 फुटीचा आणि प्राइस आहे 4,300. बरोबर. हा एक्रेलिक आसन आहे 3.5 फुटीचा, प्राइस आहे 4,300. नक्कीच. आता याच्या बाजूला हा कुठला आहे? हा तू सुख करतात तू दुःख करतात. सर्व आसन 4 फुटीचे आहेत आणि प्राइस आहे 4,700. 4,000. आणि लगेच त्याच्या बाजूला हा आहे राजमुद्रा, सेम आहे 4 फुटीचा, प्राइस 4,700. बरोबर. आता लक्ष वेधून घेणारा हा एक सिंहासन आहे, शिवासन. बघा शिवासन सांगा माहिती. शिवासनचं असं आहे का लाईट दोन्ही साईडला आहे, दोन्ही LED आहेत आणि ते पण मल्टी कलर आहेत आणि प्राइस सेम आहे 4,700. 4 फुटीचाच आसन आहे. बरोबर. मला वाटतं आता जेवढं पण आपण सिंहासन दाखवलं हे 4,000च्याच पुढे आहे. 4-4,500च्या रेंज मध्ये. बरोबर. मग आता समजा कोणाचा बजेट कशानुसार तर आपल्याला होईल ते बार्गेनिंग आपली प्रत्येक याच्यामध्ये डिस्काउंट दिला जाईल. डिस्काउंट तुमच्या याने आले तर डिस्काउंट भरपूर भेटेल असं. बरोबर. या अजून पुढे बघा.
ठीक आहे मित्रांनो, आता सिंहासन आपण बघितलेत. आता यानंतर इकडे बघूया जे मंदिर आहेत. म्हणजे मंदिरं पण कुठेतरी बघा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईस नुसार असतात आणि साईज नुसार नुसार आणि गणपतीची जी मूर्ती ज्यानुसार असेल त्यानुसार आपल्याकडे मंदिर अवेलेबल आहे. काय सांगाल आता हा मंदिर कुठला आणि याची किंमत हा किती? प्राचीन मंदिर आहे, 3 फुटीचं मंदिर आहे आणि त्याची प्राइस आहे 4300. एकदम रिझनेबल रेट आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पण आपण कस्टमरला डिस्काउंट देतो. बरोबर. चला आता पुढे जाऊ. हा आहे 5 फुटीचा मंदिर. ओके, सुंदर आहे. काय आहे या मंदिराचं नाव आहे? हा पण असा बालाजी टाईप मंदिर आहे, मँगो कलरचं मंदिर आहे बोललो. त्याची प्राइस आहे 5,500. बरोबर. 4.5 फुटीचं हाईट आहे त्याची पूर्ण. 4.5 फूट आहे का? म्हणजे किती फुटापर्यंत मूर्ती राहिली याच्यामध्ये आरामात तुम्हाला 2.5 फुटीची मूर्ती बसेल. 2.5 फुटाची 2-2.5 फुटीची मूर्ती आरामात बसेल. बरोबर. आता बाजूला खूप मोठा एक अजून एक एक मंदिर मोठं आहे. आहे. हे सार्वजनिक या मंदिराची माहिती द्या मला. हा दादा ऑरेंज कलरचं मंदिर आहे. याची बेसची साईज आहे 4x3 आणि हाईट आहे 5.5 फूट. 5.5 फूट. प्राइस आहे 6,500. किती फुटाची मूर्ती बसेल याच्यामध्ये? याच्यामध्ये 2.5-3 फुटीची मूर्ती आरामात बसेल. म्हणजे 3 फुटाची सुद्धा बसेल आरामात. बघा. आणि किती सांगितलं तुम्ही प्राइस याची? 6,500 रुपये. 6,500. आणि मला वाटतं क्वालिटी पण खूप चांगली. क्वालिटी भरपूर आणि चांगली. तुमची मला वाटतं ती हाताची डिटेलिंग आहे ना ती पण हा, खूप छान. स्वतः detailing- तुम्ही बनवली काही? हा स्वतः बनवून. बरोबर. आता त्याच्या साईडला पण एक श्रींचा काय श्री मंदिर आहे. श्री मंदिर आहे ना, ती पण सेम आहे. 4x3 आणि 5 फूट हाईट आहे. 5 फूट आहे ना. आणि प्राइस 6,500 रुपये. आणि कलर कॉम्बिनेशन बघायला गेलं ना खूप छान दिलंय. म्हणजे तुम्ही यावर्षी एकशे एक कलर आहेत. कलर म्हणजे डिफरंट कलर कुठेतरी नवीन मार्केटमध्ये काहीतरी. मार्केटमध्ये बरोबर. आता इकडे पण या साईडला खूप छान सिंहासन आहेत. आपण मित्रांनो या सिंहासना पण थोडीशी लाईट लावून बघूया कसे दिसतात. कारण विदाऊट लाईट एवढं छान दिसतात, तर लाईट लावल्यानंतर काय असेल बघूया. ठीक आहे मित्रांनो, बघा पाठी मग सुंदर अशी लाईट दिली आहे जी कुठेतरी या सिंहासनाला हायलाईट करतं आणि कुठेतरी पाहण्याचा एक म्हणजे दृष्टिकोन बदलतंय. सांगा दादा याची माहिती. हा त्रिशूल आसन आहे. 3.5 फूट हाईट आहे आणि बेस आहे 3x2.5चा. 3x2.5चा बेस आणि याची प्राइस आहे 4,300. बरोबर. आता हे जे तुम्ही सिंहासनाला मला वाटतं हे उंदीर लावलेत म्हणजे आपल्या गणपतीचा वाहन आहे. आणि ते फोमचे आहेत. फॉर्मचे आहेत ना. म्हणजे पाहायला असं वाटतं की खरोखर म्हणजे जसं आपण बघतो ना की चला आल्यानंतर काहीतरी छोटी छोटी मुलं आकर्षण होऊन आहेत. चला अजून पुढे बघूया. हे बंद कर. आता मित्रांनो आपण त्या साईडला एक चांगला सिंहासन. आता हा मध्ये असणारा ना कुठेतरी मला वाटतं याला सूर्याचा काहीतरी आकार दिसतोय. सूर्याचं. सांगा आता याची माहिती. हा रेड कलरचं आसन आहे. याची साईज आहे 5x3 आणि हाईट आहे 4 फूट. याची प्राइस आहे 6,500 रुपये. 6,500. आणि किती फुटापर्यंत मूर्ती? याच्यामध्ये दादा मूर्ती बसेल एक 2.5 फुटापर्यंत मूर्ती आरामात बसेल. 2.5 फुटापर्यंत बसेल ना. आणि कुठेतरी पाहायला पण चांगला दिसतोय तो. हा एकदम लेटेस्ट आहे. लेटेस्ट आहे ना. आणि बाजूला पण मला वाटतं ओपन आहे, पण मला वाटतं तो पण खूप छान दिसतोय. तो बाहुबली आसन आहे. बाहुबली आसन आहे ना. या पुढे दाखवा मला, सांगा माहिती त्याची. सांगा त्याची माहिती मला. हा बाहुबली आसन आहे. 4x3चा आणि 4.5 फूट हाईट आहे. याच्यामध्ये पण 2.5-3 फुटीची मूर्ती आरामात बसेल. बरोबर. आता त्याची प्राइस काय आहे? याची प्राइस आहे 4,700. 4,700. आणि याची त्याची 6,500 रुपये. 6,500 रुपये. पण हाय वस्तू पण तशी आहे. आणि लगेच इकडे या साईडला पण बरेच आणि स्वामींचे पण आहे. आपण स्वामींचा नंतर विचारूया. बाजूला असलेला एक हा सिंहासन याची माहिती द्या. हा फॅन्सी मोर आहे. फॅन्सी मोरची साईज आहे 3.25x3 आणि 4 फूट हाईट आहे. 4 फूट आणि 4,300 प्राइस आहे. 4,300 प्राइस. पाठीशी असतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी असे समर्थ स्वामींची मूर्ती आहे. काय सांगाल या मंदिराविषयी? ॲक्च्युली यावर्षीचं लेटेस्ट कलेक्शन आहे आणि त्याची साईज आहे 3.25x3 आणि 4 फूट हाईट आहे आणि प्राइस 4,300. बरोबर. म्हणजे गजानन महाराजांची कुठेतरी आठवण करून स्वामी समर्थांची आठवण करून देणार एक केले. बरं. आणि हे सुद्धा साईडला चांगले म्हणजे तुळस वगैरे दिले. शंकराची पिंड दिली. शंकराची पिंडी पण खूप छान दिसते. म्हणजे त्याला कुठेतरी मॅच पण होऊन जातं. राजमुद्रा असं नाही. आता याची किती प्राइस आहे? याची प्राइस साईज आहे 3.25x2.5 आणि हाईट आहे 3.25 फूट आणि प्राइस आहे 4,200. 4,200. आणि मला वाटतं खाली पण आहे ते खाली छोटे आसन आहे ते 2.5 फुटीचे आसन आहेत. आणि यांची प्राइस 2800च्या रेंज मध्ये. बरोबर. 3,000च्या कमी. आणि ती त्रिशूल आहे ती आहे 3200-3300 रुपयापर्यंत. बरोबर. पण दिसायला छान आहे. याला पण लाईट आहे. याच्यामध्ये 2 फुटाची मूर्ती पण बसते. आरामात. बरोबर. आता इकडे शेवटला पण एक चांगला आहे मी बघतोय. त्याला आपण लाईट लावून बघू. ठीक आहे. बघा मित्रांनो छोटस आहे पण दिसायला खूप छान. हा सिंहासन बालाजी आसन बोलतात त्याला. बालाजी आसन. हा बालाजी. एक 1.5 ते 2.25 फुटीची मूर्ती आरामात बसेल आणि लाईट इफेक्ट एकदम छान आहे. बरोबर. पुरं बॉर्डर खूप छान म्हणजे ही बघा पाहायला कुठेतरी चांगली वाटते. ही कशाची आहे? ही इको फ्रेंडली मध्ये आहे आणि फोम वगैरे फोमचं मटेरियल. फोम आहे आपले हिटलॉन आहे रबर शीट हे मटेरियल यूज करून केलं. प्लस पॉईंट त्याला जी लेस लावले ना ती कुठेतरी आता मला वाटतं व्हिडिओ मध्ये पाहिजे तशी नाही दिसत पण समोरून पाहायला गेलं ना तर खूप छान दिसते.
कारण कुठेतरी असं वाटतं ना काहीतरी लाईट लावली आहे त्याच्यामध्ये ती लाईट याची पण प्राइस 4200 पर्यंत आहे. 4200 आहे ना. आणि त्याच्यानंतर हा एक सिंहासन बघूया, छोटा आहे पण दिसायला छान आहे. तर मग आपण आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी दाखवलं हा सिंहासन. ह्या सिंहासनाची प्राइस किती आहे आणि हा कुठला सिंहासन आहे? दादा हा राऊंड आसन आहे, 3.25 फूट हाईट आहे आणि 3x3 चा त्याचा बेस आहे. प्राइस आहे त्याची 4500 रुपये. 4.5. हा पण इको फ्रेंडली आहे. हा इको फ्रेंडली मध्ये. चला आता मला वाटतं या गणेश कला केंद्रामध्ये आल्यानंतर ही 2 सिंहासन आहेत, कुठेतरी लक्ष वेधून घेणारी सिंहासन आहेत, त्यांची माहिती घेऊया. कारण कुठेतरी मला वाटतं इको फ्रेंडली आणि दादानी कुठेतरी केलेली कलाकृती ही याच्यामधून दिसून येते आपल्याला. तर विचारूया आणि यांना पूर्ण आपण लाईट लावून त्यांचा रिव्ह्यू घेऊया. बघा मित्रांनो, सर्व लाईटी दुकानामधले म्हणजे गोडाऊनमधले बंद केल्यात आणि त्याच्यानंतर असा लुक येतो या सिंहासनाला आणि कुठेतरी लक्ष वेधून घेणारा हा सिंहासन आहे. खरोखर मला पण खूप आवडला. आपण विचारूया दादाला. या दादा पुढे सांगा मला माहिती या सिंहासनाची. हा दादा हा जम्बो आसन आहे राऊंडवाला. याची हाईट आहे 5 फूट आणि बेस साईज आहे 3x5 आणि प्राइस आहे 8,500. 8,500. आणि कलाकृती खूप छान केली, म्हणजे सर्व तुम्ही लाईट इफेक्ट भरपूर आहे भारी. बरोबर. आणि कुठेतरी आता लाईट जे घरातले लाईट आपण बंद करतो ना, त्याच्यानंतर कुठेतरी त्याचा पाहण्याचा एक वेगळाच वेगळा लुक आहे बघा. आणि त्याची प्राइस किती सांगितली तुम्ही? 8,500. 8,500. आणि याच्यामध्ये पण सर्व माहिती काय, सर्व मकरमध्ये डिस्काउंट भेटून जाईल. आणि तुमच्या ब्लॉगरने आले तर ते आणखी थोडेफार डिस्काउंट मिळेल. ठीक आहे. चला आता त्या साईडला पण एक सुंदर असा, आता बघा मित्रांनो लाईट चालू होते इथं आणि हा सिंहासन लाईट चालू झाल्यानंतर कसं दिसतं बघूया. बघा म्हणजे कुठेतरी आल्यानंतर ना तुम्हाला एक असं वाटेल की चला आपण काहीतरी चांगल्या जागेवर आल्यावर आणि चांगली वस्तू घेऊन जातो. विचारूया दादाला या सिंहासनाबद्दल. सांग दादा. हे मार्बल आसन आहे आणि यावर्षीचं लेटेस्ट कलेक्शन आहे. लेटेस्ट याची साईज आहे 5 फूट उंची आहे आणि बेस साईज 3x5 आहे आणि प्राइस आहे 9,500 रुपये. 9,500. बघा मला वाटतं ट्रेंडिंगला काहीतरी मला वाटतं याच गोष्टी आहेत यावर्षी या नवीन गोष्टी. बघा जसं ट्रेंडिंगला ते गणपती आल्यात मला वाटतं गोल्डन कलर मध्ये किंवा ते याच्यामध्ये त्यांचा लुक या अशा मकरामध्ये सिंहासनामध्ये खूप छान दिसेल ना. बघूया. चला अजून त्यांचं एक गोडाऊन पण आहे, तिथं खूप जास्त माल आहे. थोडक्यात आपण तो पण बघूया. आता इथं गोडाऊन मध्ये आल्यानंतर पण मित्रांनो खूप मोठे मोठे मंदिर आहेत. बघा मोठे मोठे बंगलोमध्ये जे आपण बघतोय ना, मोठे मोठे बंगलो असते त्याच्यामध्ये असे आपल्याला सिंहासन किंवा असं मंदिर पाहायला मिळतात आणि ते सुद्धा दादांच्याकडे अवेलेबल आहेत. काय सांगाल कुठला सिंहासन आहे? दादा हा रेड कलरचं मंदिर आहे, प्राचीन टाईप आणि याची साईज आहे 5 फूट हाईट आहे याची आणि 3x5 चा बेस आहे आणि प्राइस आहे 9,000 रुपये. 9,000. आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती आहे? याच्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती आरामात बसते. बरोबर. आणि त्याच्यानंतर हा लाखारी कलर काय, हा ग्रे कलर मंदिर आहे, ते पण प्राचीन मध्ये आहे. सेम साईज 3x5 हाईट आहे त्याची 5.5 फूट आणि 2.25 फुटाची मूर्ती बसते. बरोबर. मोठी मूर्ती. कारण मला वाटतं मोठं मंदिर असल्यानुसार तुम्ही इकडे पाठीमध्ये ठेवलं, पुढे जागा कमी पडते. जागा कमी पडते. चालेल. अजून काय काय म्हणजे गोडाऊन मध्ये बघता आलं बघा सर्व हे सर्व मटेरियल हे बॉक्स पॅकिंग तुम्हाला भेटेल. म्हणजे जे कोणी नेतील त्यांना बॉक्स पॅकिंग मध्ये सर्व मटेरियल. बरोबर. म्हणजे कुठल्याच प्रकारचे फ्रेश पीस. फ्रेश. हा फ्रेश पीस. ते डिस्प्ले लागले ते नाही, हे फ्रेश पीस. बघा ते म्हणजे तुम्हाला ते ठेवले दाखवायला. बरोबर. अजून भरपूर सारे माल आहेत इकडे पण आहेत. म्हणजे गोडाऊन भरले तुमचं पूर्ण, म्हणजे ऑर्डर चालू आहे. हा ऑर्डर चालू झाल्यात. बरोबर. आता आपण तिकडे जाऊया. तर मित्रांनो आपण दादाला विचारलं, मिलिंद दादाला सर्व माहिती काढून घेतली. आता इथं यायचा कसा एकदा तुमच्या तोंडावरून सांगा, कारण मी तर माहिती देणारच आहे. ओके. इथे यायचं असेल तर तुम्हाला जर इकडून कल्याणवरनं यायचं असेल तर लोकेशन आपण शेअर करू शकतो. बरोबर. आपल्या कमेंट बॉक्समध्ये लोकेशन वगैरे सर्व शेअर करायचं. तिथून कसं यायचं ते आम्ही लोकेशन मध्ये सांगून देऊ. पडलेगाव स्टॉप आहे, किंग्स हॉटेलच्या वरती आमचा डिस्प्ले लागलेला आहे. बरोबर. एकदा तुमचा नंबर पण सांगा कुठे. माझा नंबर आहे 8080698283. बरोबर. आणि भाऊंचं नाव काय? करण. बघा मित्रांनो दादा आणि करण दादा हे दोघं पण इथं या दुकानामध्ये अवेलेबल. तुम्हाला कधी पण आल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम होता असेल यायला इथं तर दादाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इथं लोकेशन पाठवून देईल. लोकेशन लगेच भेटेल. चला.